हॅलो नमस्कार, मी सुप्रिया स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि सगळेजण कसे आहात? आम्ही पण सर्व मजेत आहोत. आणि बघू शकता आता घराचं काम इथंपर्यंत झालेलं आहे, गिलाव्याचं काम सुरू झालेलं आहे, तसेच किचनचं सुद्धा आतमधलं काम सुरू झालेलं आहे. ग्रॅनाइट आलेले आहेत, फरशा आलेले आहेत. आपण जे काही मागवलं होतं ते सर्व काही येऊन पडलेलं आहे. आणि आता हळूहळू हे गिलाव्याचं सुद्धा काम सुरू झाले आणि त्यानंतर फरशाचं सुद्धा काम सुरू होणार आहे. तर आपण किचनचं मध्ये काय काय करणार आहोत ते सुद्धा पुढं बघणार आहोत. किचन करताना काय काय गोष्टींची काळजी घ्यावी हे सुद्धा आपण पुढं बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढे असे छान छान घराचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. आणि आता ही इथंपर्यंत कामांचं कंप्लीट होत आलेलं आहे आणि हे झाल्यानंतर 2 दिवसानंतरचं सुद्धा व्हिडिओ शूट करून मी ते क्लिपमध्ये ॲड केलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. अवघड आहे ना काम ते. आणि मागच्या आपल्या घराचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितला असेल आणि त्याला सुद्धा लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मी तो व्हिडिओची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईल की आपल्या घराचं स्लॅबचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. आणि बघू शकता तर दुसऱ्या 2 दिवसानंतर आम्ही आलो होतो त्यावेळी बघितलं तर गिलाव्याचं हे इथपर्यंत काम कंप्लीट झालं होतं. तर खूप सुंदर दिसत होतं घर. आणि टाईल्ससुद्धा ग्रॅनाईटसुद्धा आलेला आहे. आपण एकदमच होलसेलमधून हे मागवलेलं आहे आणि त्याचासुद्धा व्हिडिओ मी बनवलेला आहे. ग्रॅनाईट आम्ही घेतलेला आहोत बालाजी टाईल्स शिरोडी फाट्याहून घेतलेला आहोत. तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला टाकलेला आहे, तर तो व्हिडिओसुद्धा नक्की बघा. त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. आणि माझे व्हिडिओ थोडे लेट येत आहेत कारण थोडेसे तब्येत ठीक नाही आहे. तर तब्येत व्यवस्थित झाली की व्हिडिओ व्यवस्थित वेळेवर येतील. आणि आता बघू शकता ग्रॅनाईटसुद्धा कटिंगचं काम तिथं सुरू आहे त्यांचं. आणि हे ग्रॅनाईट सगळे कट करून किचनचे ठेवलेले आहेत. आणि हा आहे हॉल खालचा. तर किचन बांधकाम पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कळेल की घर कसं झालेलं आहे. आणि इथे चर्चा जो चालू आहे बघा की आपले किचन टाईल्स कुठं बसवायचे आहे त्याची सुद्धा नाही ते आधीच ठरवावं लागतं. तर ते कुठले टाईल्स कुठं घ्यायचे आहेत ते आम्ही सगळे सिलेक्ट करून घेतलेलं आहोत. आणि हे सुद्धा गिलाव्याचं काम इकडचं सुद्धा कंप्लीट झालेलं आहे बघू शकता. आणि हे सगळं थोडंसं रिस्की असतं. अगर आपने बढ़ाना तो 31 इंच का लास्ट, अभी उससे बड़ा नहीं, उससे छोटा भी नहीं, क्योंकि छोटा रहेगा तो फिर नीचे अपने को वो कपाट के लिए जगह नहीं रहेगा। वो 27 इंच का है ऐसा, म्हणजे त्याच्यावर आणि गॅस कट्टा आहे ना, गॅस कट्टा आहे ना त्याच्यावर येणार. त्याच्यावर 1 इंच का वो जाली का होता है ना. हाँ हो जाएगा. नहीं अपना पूरा टोटल इतना ही बनेगा, इतना ही बनेगा. कड़ापा लेके अपना ग्रेनाइट लेके माल लेके पूरा इतना ही ऊपर आएगा. ऊपर है, इससे ज्यादा नहीं जाएगा ऐसा. आणि 2-3 इंचाचं एवढं ना ह्या लेवलला नहीं इथं काय ये लेवल से है. नाही यही त्याच्यावर आहे. ऊपर स्टोव होता है ना शेगडी, गॅस शेगडी. ऊपर मान लो ये 32 इंच यहाँ तक जाएगा. अभी नीचे माल आएगा ना उसमें, वो नीचे का माल पे लेके पड़ के इधर तक आएगा. हाँ बतिया इधर तक हो जाएगा. अभी लेकिन ये उठेगा. हाँ वो 30 इंच पे है. 30 इंच पे बनेगा हर जगह. अगर छोटा बनते तो वो और नीचे में इथे समोर टाईल्स करायचे आम्हाला. हाँ ट्रॉली ट्रॉली होगा. आणि ह्या साईडला कपाट करायचे फक्त. ठीक है. त्याला कशी आडवी फरशी घालणार खाली. हाँ नीचे आडवी डालेंगे. ठीक आहे त्यावेळी बघेल. लेकिन बाद में कारण आम्हाला फक्त इकडे कपाटच करायचे. ट्रॉली तिकडे काय नसणार. समोर सामने ट्रॉली होगा. म्हणजे साईडला नुसतं आपण दरवाजा करून घ्यायचे. संगीता पडेल यहाँ से तो किचन कट्टा इधर काय आपलं ते फिल्टर वाटर फिल्टर रखने के लिए इधर है ना. हाँ फिल्टर इधर रखेंगे और यहाँ वो सिंक आएगा. हाँ वो क्या होगा जैसे यहाँ से इधर से अपना चालू होगा किचन. किचन. हाँ
तो अपने फिल्टर के लिए अपनों हम 12 इंच छोड़ते हैं, आपको 15 इंच जगह है नहीं, तो ये इतना यहाँ फिल्टर पेड़ है, तो फिल्टर पीस ऐसा यहाँ मतलब लगेगा राउंड होके, और यहाँ फिल्टर आ जाएगा, उसके आगे सिंक जाएगा। ये तो मान लो 33 यानी अपन 22 का लेंगे, 22 का लेंगे पड़ा 22, मोठे सिंक घ्यायचे. हाँ 24 का आ जाएगा, तो यहाँ नहीं आएगा सिंक, ये जो ये सिंक आ जाएगा, फिर अपने को उधर जगह मिलता है, इकडे भांडी ठेवा, म्हणजे धुतलेली भांडी ठेवायला इथे आहे. वो मिलता है, तो वो पूरा स्लिम मिलेगा, वो छोटा बनाएंगे, वहाँ छोटा बना उधर का छोटा फिर बनाएंगे, वहाँ फ्रिज है वो मिक्सर के लिए वो बना देंगे छोटा। इथलं कपाट तेवढं पेज करतात तेवढी चलो बघा. आणखी नाही पाहिजे हे ना हाँ। ये आखिर में बनाओगे ना हाँ, ये अभी अपना 1 से 7 दिन लगेगा दरवाजा विंडो में सब में, फिर बाद में किचन बनाएंगे तो आपको बोलते हैं सबको, आप एक बार आके जाओ, मैं मार्किंग का करेगा हिसाब से बनाएंगे। और बाहेर उघड्याचे केक अभी उमरा सब में लगेगा, हाँ, इधर भी लगेगा। इधर भी लगेगा, उधर भी लगेगा, सब में उमरा आने वाला है। नहीं, वो बाहर जो मेन डोर है ना उसके नीचे इधर क्या? यहाँ पर एक टाइल्स चाहिए मुझे. इधर क्या रंगोली के लिए. रंगोली के लिए, ये अपना ब्लैक से क्या, हाँ ब्लैक. हाँ तो वो black- जो किचन का है ना हाँ हाँ वो यहाँ पर वो डाल देंगे नीचे, उमरा डाल देंगे, हाँ। ऐसा उमरा कितना 6 इंच का चाहिए ना अपने को, हाँ चेंज का 6 इंच का डाल देंगे। किचन का है ना वही हाँ, वही तो- डालणार. आणि हे ते- ग्रानाइट नाही हाँ हाँ वो किचन का किचन granite. वाला डाल म्हणजे ते चांगलं दिसतं Black, ना. एकदम ते dark फरशीला black. ते सूट होईल. हम्म. इथलं वुडन फरशी आहे इथं. हाँ हाँ तर चलता है। और अपने उधर कोई करने नहीं है, उधर क्या वो टप्पे आएंगे ना, वो उसमें आएगा, इधर- नहीं नहीं इधर से आएगा इधर से आएगा। हाँ हाँ ये पैक होएगा ये? नहीं नहीं अभी कुछ नहीं करना वहाँ वो रेलिंग डालने हाँ, वाले रेलिंग हैं डालने के लिए। ऐसे हाँ तो इधर ही पट्टा आएगा, गिनाट का पट्टा आपके, फिर बाद में उधर इधर ही एल साइज का आने वाला है हाँ बैठने के लिए. उसमें मैं शूज रखने के लिए हाँ कपड़े बनाने हैं. हाँ बना देंगे, वो लास्ट में अपने चप्पल जूते के लिए वो बनाएंगे। वो पहले अपना ये काम होने दो, उसके बाद में ये छोटा छोटा काम बाद में बाद का है, बाद में करेंगे, और जैसे आप बोलेंगे ना हम वैसे कर देंगे। ज्या कोणी मैत्रिणी घर बांधत असतील किंवा घराच्या किचनचं ज्यांचं काम सुरू असेल तर किचन कट्टा करताना 100% तिथे तुम्ही हजर राहा, कारण जे काही आपली किचन कट्ट्याची उंची असते ते आपल्या हाईटवर अवलंबून असते. आपण जर हाईटने कमी असेल तर त्यानुसारच ती उंची आपली किचन कट्ट्याची करून घ्यावी लागते, नाहीतर मग नंतर आपल्याला कंबरदुखीचा पाठदुखीचा त्रास सुरू होतो, कारण तिथपर्यंत आपण वस्तू आखून घेता आपल्याला यायला पाहिजे. अशा पद्धतीचं आपलं किचन कट्ट्याचं ग्रॅनाइट बसवलं जातं. तर नक्की तुम्ही जर घर बांधत असाल तर तिथं 100% तुम्ही किचन कट्टा बनवताना तिथे थांबा, तर आपलं व्यवस्थित किचन कट्टा होईल. आणि इथं हे चालू होतं आपलं बाहेरच्या बाजूचं टाईल्स बसवण्याचं काम, म्हणजे काय काय आपण इथं बाहेर बसवणार आहोत ह्याची त्यांच्याकडून विचारणा सुरू होती. तर हे खूप छान याने काम आम्हाला करून दिलेलं आहे आणि खूप छान ग्रॅनाइट आणि फरशा आम्हाला बसवून पण याने देणार आहेत, कारण ह्यांचं काम पण खूप छान आहे. आणि हे आता बघू शकता आपण इथं आता उंबऱ्याच्या खालीसुद्धा आपण एक इथं मोठी फरशी मोठं ग्रॅनाइट टाकणार आहोत आणि त्याचे रांगोळी वगैरे काढण्यासाठी हे सुद्धा आपण करणार आहोत. तर किचन कट्टा बनवत असाल तर 100% ह्या गोष्टींचा विचार करूनच बनवा, कारण ते एकदाच होत असतं, ते परत सगळं काढणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मग परत नुकसानकारक असतात, आपल्यालाच त्याचा त्रास होतो. त्यासाठी आम्ही काय केलेलं आहे, इथं ज्यावेळी किचन कट्टा बनवणार होते त्यावेळी मी स्वतः इथं गेलेली आहे आणि स्वतः त्यांना सांगितलेलं आहे सगळं की असं करा तसं करा, कारण आपल्याला जो किचन कट्टा आपला सी आकाराचा करून घ्यायचा होता आणि किचन कट्टा आपण सी आकाराचा केलेला आहे. आणि त्यानंतर पुढं सुद्धा आपण किचन कट्ट्यासाठी काय काय बनवून घेणार आहोत त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत. किचनचं काम आता लवकरच सुरू होणार आहे आणि ते सुद्धा व्हिडिओ तुम्हाला पुढे नक्की तुम्हाला तुमच्यासाठी येतील. आणि नक्की छान छान व्हिडिओना माझ्या कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक तर कराच करा. आणि आमच्या घरासाठी तर एक लाईक होतो. आणि बघू शकता हे सगळं करण्यासाठी खूप कष्ट, खूप धावपळ, खूप आमची वाताहत होत आहे, तरी आम्ही हे प्रयत्न सगळे करत आहोत. व्हिडिओसुद्धा तुमच्यापर्यंत मी घेऊन येत आहे. बाहर नहीं लगेगा, बाहर का तो कोई मौसम नहीं है, अपने अंदर जाएगा फिर वो नहीं, वो ऐसा अंदर असं अर्धीच असते ती. अजून नाही. पूर्ण नसते. पूर्ण त्याच्या तिकडेच देणार ना ते गावाला. नाही नाही वरती म्हणाले ते नाही आता ही एवढी साईज पूर्ण येत नाही पूर्ण का? येणार हो हो हो. दोन पट्टे जोडते. हाँ डबल पट्टी डबल पट्टी हाँ,
हाँ रिकवरी के लिए टूटी है हाँ वो क्या अंदर ही खुलेगा सब? अंदर ही खुलेगा, अंदर ही खाली खुलेगा। ऊपर का नहीं, ऊपर का एक दरवाजा एक बाहर बाहर का। खुलेगा, हाँ। बस और कुछ नहीं। हाँ। कुठलं वरचं गच्चीतलं गॅलरीतलं त्या अच्छा है। अच्छा है ना? अच्छा है। अभी काम होने के बाद में देखो इथे यांचं किचनचं काम सुरू झालेलं आहे आणि बघा हे काय ग्रॅनाईट वगैरे कटिंगचं काम ते करत आहेत आणि इथे खिडकीला सुद्धा ग्रॅनाईट त्यांनी बसवलेलं आहे. बऱ्यापैकी खिडक्यांना ग्रॅनाईट बसवून झालेलं आहे आणि हे ग्रॅनाईट आम्ही ब्राऊनमध्ये सिलेक्ट केलेलं आहोत. म्हणजे ब्राऊन पण नाही आहे डायरेक्ट, म्हणजे ग्रे ब्राऊन मिक्स आहे आणि अशा पद्धतीचा हा ग्रॅनाईट आहेत. आणि हे ग्रॅनाईट आम्ही बालाजी टाईल्समधून घेतलेले आहेत. आणि हे किचनच्या मेन आपलं जे किचन आहे तिथं हे आपला असं खिडकी, मोठी अशी खिडकी आहे आणि तिथं हे ग्रॅनाईट आता त्यांनी बसवलेलं आहे आणि खूप छान वाटत आहे. आता सुरुवात तर छान झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता एवढं मोठं असं किचन आमचं आपलं असणार आहे. तिथं डायनिंग आणि किचन असं दोन्ही आपण करणार आहोत. आपण थोडंसं डायनिंगचं पण भाग तिथं सोडलेला आहे.